Good morning, all of you. Myself, Professor. Good morning. I welcome you all in the lecture of the advanced accounting. Okay. So we are discussing and studying the first unit of the advanced accounting. It is the accounting standard. That is the first unit of our syllabus. Before discussing the today's topic, I want to take a quickly recap what we learned and understood during the previous lecture. तर सर्वांचे मी या ठिकाणी आपल्या ऍडव्हान्स अकाउंटिंगच्या लेक्चर मध्ये स्वागत करतो. आपण आपल्या सिलेबस मध्ये युनिट क्रमांक 1 अकाउंटिंग स्टँडर्डचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत. ओके. आजचा टॉपिक डिस्कस करण्यापूर्वी गेल्या लेक्चर्स मध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड संदर्भात काय डिस्कस केलेलं आहे ते थोडक्यात या ठिकाणी रिकॅप घेतो आणि मग आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करूयात. ओके. फर्स्ट ऑफ ऑल वी डिस्कस द introduction as well as meaning of the accounting standards. Then we discuss the objectives of the accounting standard. There are 4 objectives for that. त्यानंतर आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्देशांचा अभ्यास त्या ठिकाणी केला. एकूण 4 उद्देश आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. त्यानंतर आपण ऍडव्हान्टेजेस ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड्स म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्डचे फायदे कुठल्या प्रकारे आहेत, बेनिफिट कुठल्या प्रकारचे आहेत याचा सुद्धा आपण अभ्यास केला होता. त्या ठिकाणी एकूण 4 बेनिफिट आपण त्या ठिकाणी अभ्यास केले होते. त्यानंतर इव्हॉल्युशन अँड टाइप्स ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड. सो हाऊ द इव्हॉल्युशन टेक्स प्लेस as well as which are the types of accounting standards are there, those we have understood, learned, studied. Okay. And then we studied the first accounting standard that is mentioned in our syllabus. It is accounting standard number 3, that is the cash flow statement in detail. त्यानंतर जे पहिला अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्या सिलेबस मध्ये दिलेला आहे की जे आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3, हे आपण डिटेल विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी अभ्यासलं. त्यानंतर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7 कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट याचा सुद्धा आपण इन डिटेल सविस्तररित्या अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. सो अप टू दिस पॉइंट वी स्टडीड, वी लर्न अँड अंडरस्टूड इन द प्रिव्हियस लेक्चर. इथपर्यंत आपण गेल्या लेक्चर मध्ये या पॉइंटचा अभ्यास केलेला आहे. Once again, I am asking you, if you have any doubt, any question related to this, you can ask me. मी परत एकदा सर्वांना विचारतो आहे की आतापर्यंत जे जे टॉपिक, जे जे मुद्दे या युनिट मध्ये आपण अभ्यासलेले आहेत, याविषयी कुणाला काही डाऊट, कुणाला काही शंका आहे का? असेल तर स्वतःला तुम्ही अनम्यूट करू शकता आणि विचारू शकता. अन्यथा आपण पुढचा अकाउंटिंग स्टँडर्ड अभ्यासूया. ओके. सो एनीवन इज हॅव्हिंग डाऊट? सर, Yeah. अकाउंटिंग स्टँडर्ड हा 7 सांगा ना परत थोडा. Okay. Accounting standard number 7. Okay. We will take a quick recap of this. आपण एक थोडक्यात याचा आढावा घेऊया. Okay. Accounting standard number 7 that particularly belongs to the accounting for construction contract in financial statements of contractors. Okay. जे कॉन्ट्रॅक्टर्स असतील म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर, कुठले कॉन्ट्रॅक्टर? ओनली कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर. त्याच्या फायनान्शियल स्टेटमेंटच्या संदर्भातील हा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर जे असतील त्यांचे फायनान्शियल स्टेटमेंट हे कुठल्या अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार तयार केले जातील? हे तयार केले जाणार आहेत अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7. तर व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह? आता या अकाउंटिंग स्टँडर्डचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? ओके. वी नो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इज अ लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट, दीर्घकालीन कॉन्ट्रॅक्ट असतो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट. देअरफॉर देयर इज अ क्वेश्चन फॉर द रेव्हेन्यू रिकग्निशन. त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो की त्यापासून मिळणारा प्रॉफिट आहे किंवा त्यापासून जो काही लॉस होत असेल म्हणजे रेव्हेन्यू आपण त्याला म्हणतो, त्याची ट्रीटमेंट नेमकी कशी प्रकारे करायची हा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो. आणि मग या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. वी नो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट स्टार्ट इन 1 year and then it will completed after 4 to 5 years. आपल्याला माहिती आहे एका वर्षात तो कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट कन्स्ट्रक्शनला सुरुवात होणार आहे आणि मग 4-5 वर्षानंतर ते कन्स्ट्रक्शन पूर्ण होणार आहे. पण या 4-5 वर्षाचा प्रॉफिट हा कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचा, कशा प्रकारे लॉस जर त्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी मिळणारा जर रेव्हेन्यू असेल किंवा एक्सपेंडिचर जे असतील, या सर्वांची ट्रीटमेंट फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये कशा प्रकारे करायची यासाठी या अकाउंटिंग स्टँडर्डची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे. ओके. तर ऍप्लिकेबिलिटी, आता हे अकाउंटिंग स्टँडर्ड कुणाला ऍप्लिकेबल आहे? डेफिनेटली इट इज ऍप्लिकेबल टू हू?
इट इज ऍप्लिकेबल टू द कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर्स ओनली. कुणाला ऍप्लिकेबल आहे? कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टरला ऍप्लिकेबल आहे. ओके. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7 च्या डेफिनेशन मध्ये कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? तर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट इज द कॉन्ट्रॅक्ट specifically negotiated for the construction of an asset or combination of assets closely interrelated or interdependent. म्हणजे एखाद्या asset ज्या एकमेकाशी रिलेटेड आहे, एकमेकावर अवलंबून आहे, अशा assetची निर्मिती करण्यासाठी जो काही कॉन्ट्रॅक्ट केलेला असेल त्या कॉन्ट्रॅक्टला काय म्हटलं जाणार आहे? That is called as the construction contract. And therefore, whatever the things those are coming under the construction contract, those are recorded as per the prescribed rules and regulation of the accounting standard number 7 construction contract. आणि त्यामुळे या कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट मध्ये ज्या ज्या काही फायनान्शियल थिंग्स येत असतील त्या सर्व फायनान्शियल थिंग्स या ठिकाणी कशा अंतर्गत नोंदवल्या जात असतात? कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7 च्या रूल्स आणि रेग्युलेशन. ओके, अंडरस्टूड नाउ? Yes, sir. Okay, so each point of this unit you have to remember only for the theory perspective. म्हणजे या युनिट मध्ये जे जे काही अकाउंटिंग स्टँडर्ड आपण शिकणार आहोत, जे जे काही मुद्दे आपण अभ्यासणार आहोत, ते फक्त तुम्ही कशाच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे आहेत? ओनली थेरी पर्स्पेक्टिव्ह. फक्त थेरीच्या दृष्टीने यामध्ये कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे नाही. ओके, नाउ वी आर मूव्हिंग टू द नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड. आपण पुढचा अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे ते आता या ठिकाणी बघूया. ओके, सो नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड इज अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8, अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. पुढचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे दॅट इज अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. नाउ दिस स्टँडर्ड and it is implemented from the year 1st of April 1991. पुढचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते आहे अकाउंटिंग स्टँडर्ड क्रमांक 8, अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि या अकाउंटिंग स्टँडर्ड कधीपासून इम्प्लिमेंटेड केलं गेलेलं आहे? 1 एप्रिल 1991 पासून. ओके, सो व्हॉट इज दिस? आता अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. दिस स्टँडर्ड डील्स द ट्रीटमेंट ऑफ कॉस्ट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन फायनान्शियल स्टेटमेंट. कशाशी संदर्भात आहे अकाउंटिंग स्टँडर्ड? कॉस्ट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन फायनान्शियल स्टेटमेंट. म्हणजे जे काही रिसर्च केलेला असेल, जे काही डेव्हलपमेंट केलेलं असेल, त्याची जी काही किंमत असेल किंवा त्याच्यासाठी जो काही खर्च असेल त्याची ट्रीटमेंट फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये करण्यासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड या ठिकाणी निर्माण करण्यात आलं. नाउ in this definitely there is one question arise, what is the research and development for the business? आता नक्कीच तुमच्या मनात एक प्रश्न या ठिकाणी उद्भवला असेल. या ठिकाणी मी काय करतो की दिस स्टँडर्ड डील्स विथ द ट्रीटमेंट ऑफ कॉस्ट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन फायनान्शियल स्टेटमेंट. तर या ठिकाणी नक्कीच तुम्हाला प्रश्न उद्भवला असेल की आता बिझनेसच्या संदर्भात रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय? रिसर्च म्हणजे काय? नवीन संशोधन. आणि डेव्हलपमेंट म्हणजे नवीन विकास. आता नेमकं काय म्हणजे काय? लेखी रिसर्च त्या ठिकाणी करायचा का? असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात उद्भवला असेल. there is a question arise in your mind. Research means some thing to find out for the new things. Development, we have to do an innovation that is called as the development. Therefore, what is the research and what is the development in terms of business? There is a question in your mind. So the research and development is what? What is the business? The activity of business is what? To produce the product and to render the services. Okay. बिझनेसची ऍक्टिव्हिटी काय आहे? बिझनेसची ऍक्टिव्हिटी आहे वस्तूंची निर्मिती करणे, सेवा प्रवाहित करणे. अँड वी नो देयर आर द टेस्ट ऑफ द कस्टमर इज एव्हर चेंजिंग. प्रत्येक ग्राहकाची आवड निवड गरजा या बदलत जात असतात. आय थिंक यू हॅव स्टडीड दॅट इन द मार्केटिंग. मार्केटिंग मध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. ज्याचं मार्केटिंग स्पेशल असेल त्यांनी नक्कीच याचा अभ्यास केलेला असेल की ग्राहकाच्या गरजा या स्टेबल नसतात, स्थिर नसतात, बदलत जाणाऱ्या असतात, आवडी बदलत जाणारे असतात. Therefore, the business they have to make the innovation in their production as well as in their services. त्यामुळे ज्या वस्तूंची निर्मिती व्यवसायाने केलेली आहे, ज्या सेवा व्यवसाय प्रवाहित करत आहेत, त्यामध्ये नवनवीन इनोव्हेशन, काहीतरी नवनवीन त्या ठिकाणी जे आपण म्हणू शकतो त्याला ऍक्टिव्हिटीज किंवा काही नवनवीन गुणधर्म या वस्तू आणि सेवांमध्ये ऍड करावे लागतात कुणाला? बिझनेसला. And therefore, when they are
मेकिंग अ न्यू इनोव्हेशन दॅट इज कॉल्ड एज रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि त्यामुळे हे जे नवनवीन वस्तूची ते निर्मिती करतात किंवा नवनवीन सेवांची जी काही निर्मिती या व्यवसायामार्फत केली जात असते, त्याच्यासाठी जे काही इनोव्हेशन त्यांना करावे लागतात, नाविन्यता, इनोव्हेशन आपण काय म्हणतो नाविन्यता, जे काही इनोव्हेशन त्यांना करावे लागतात त्या सगळ्यांना काय म्हटलं जाणार आहे बरं, दॅट इज कॉल्ड एज द रिसर्च अँड डेव्हलपमेंट. सो अंडरस्टूड, इट इज द रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॉर द बिझनेस. And therefore, whatever the costs the business incurred for such kind of research and development, that is called as the research and development cost, and that is derived as per the accounting standard number 8. It is accounting for research and development in the financial statement. त्यामुळे नवीन वस्तू निर्माण करणे, नवीन सेवा निर्माण करणे, त्यामध्ये बदल घडवणे, त्यामध्ये इनोव्हेशन ऍड करणे, हे सगळं जे बिझनेसला करावं लागत असतं त्याला म्हटलं जाणार आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि मग या रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी बिझनेसला जो काही खर्च येणार आहे तो सर्व खर्च फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये कुठल्या अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार दाखवलं जात असेल बरं, दॅट इज कॉल्ड एज द अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, अंडरस्टूड नाउ रिसर्च अँड डेव्हलपमेंट. सगळं समजलं सगळ्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे काय? येस सर. Very good. Now, this standard, however, does not deal with the accounting implications. Yes. Yes, someone is asking me. Yes, yes. विचारा, कोणीतरी विचारतंय काय? Sir. हां, yes. Voice is breaking, so hello. No, I think my voice is clear for all. बाकी विद्यार्थ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय? Yes, sir. Yeah. So I think there is a problem on your end. ऋतुजा घुमे, तुम्ही विचारता आहात तर तुमची कनेक्टिव्हिटी व्यवस्थित नाही, कारण की बाकी विद्यार्थ्यांना माझा आवाज व्यवस्थित जातो. सो इट इज द इंटरनेट प्रॉब्लेम. वी कांट डू एनिथिंग अबाउट दॅट. ओके, सो नाउ नेक्स्ट थिंग अबाउट दिस स्टँडर्ड. तुमचं आपण बघूया या स्टँडर्डच्या संदर्भात. दिस स्टँडर्ड हाउएव्हर डज नॉट deal with the accounting implications of the following specialized activities. आता आपण काय म्हटलो की जे काही नवीन गुणधर्म ऍड करायचे, इनोव्हेशन घडून आणायचे आहेत त्याच्या संदर्भातील हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. पण ज्या तीन गोष्टी आता तुमच्या तीन थिंग्स ज्या तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहेत यांचा समावेश, या खर्चाचा समावेश, म्हणजे हा जरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट असला तरी याचा समावेश अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 मध्ये होत नाही. नाउ व्हॉट इज दॅट? Research and development activities conducted for others under a contract. म्हणजे दुसऱ्या कुठल्या हेतूसाठी, म्हणजे इनोव्हेशन व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या हेतूसाठी, पर्पजसाठी जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं जात असेल ते या अकाउंटिंग स्टँडर्ड अंतर्गत ग्राह्य धरलं जात नाही. ओके, ओनली इनोव्हेशन म्हणजे इनोव्हेशन साठी जे केलं जाणार आहे, ओनली दॅट. अपार्ट फ्रॉम दॅट दुसरं जर काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल तर मात्र तो या ठिकाणी येणार नाही. फॉर एक्झाम्पल, आता कुठला दुसरा रिसर्च अँड डेव्हलपमेंट असू शकतो बरं, विच इज द अनदर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. सपोज द कंपनी इज डेव्हलपिंग अ न्यू युनिट टू प्रोड्यूस द मोर प्रोडक्ट. आता कंपनी एका नवीन युनिटची निर्मिती करते, नवीन वस्तू आणि सेवांची निर्मिती करण्यासाठी. दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्याला सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हटलं जाईल. बट द कॉस्ट ऑफ that is not included as per this accounting standard. पण त्यासाठी जो काही खर्च येईल तो मात्र या अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार ग्राह्य धरला जाणार नाही. ओके, दॅट इज द पॉइंट. देन सेकंड, एक्सप्लोरेशन फॉर ऑइल, गॅस अँड मिनरल डिपॉझिट. म्हणजे ऑइल, आता आपल्याला माहिती आहे ऑइल, गॅस आणि जे काही मिनरल्स असतील याच्या काय असतात, याच्या माइन्स असतात, म्हणजे खाणी असतात. ऑइल, गॅस असेल, मिनरल असेल, हे माइन्स मधनं एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. मग याच्यासाठी जो काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट असेल तो सुद्धा या अकाउंटिंग स्टँडर्ड अंतर्गत ग्राह्य धरला जाणार नाही. ओके, अँड लास्ट वन, थर्ड वन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज ऑफ एंटरप्राइज ऍट द कन्स्ट्रक्शन स्टेज. ओके, म्हणजे जे कन्स्ट्रक्शन स्टेज म्हणजे जे पहिल्या स्टेजवर असतील, जे व्यवसाय हे पहिल्याच स्टेजवर असतील, म्हणजे नव्याने ते निर्माण झालेले असतील आणि नव्याने निर्माण झालेले असताना ज्या वेळेस त्यांना रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा खर्च येणार आहे तो सुद्धा या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये ग्राह्य धरला जाणार
नाही. ओके, तर हे 3 प्रकारच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत हे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 मध्ये इन्क्लूड केल्या जाणार नाहीत. ओके, अंडरस्टूड. सो these 3 activities those are not included under the accounting standard number 8. Apart from these, all the activities those are related to the research and development those are considered under the accounting standard number 8. या 3 ऍक्टिव्हिटीज व्यतिरिक्त इतर ज्या ऍक्टिव्हिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या असतील त्या मात्र अकाउंटिंग स्टँडर्ड 8 मध्ये ग्राह्य धरल्या जाणार आहेत. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? एनी डाऊट, एनी डिफिकल्टी रिगार्डिंग दिस? नो सर. सर यस यस. फर्स्ट पॉइंट परत एकदा सांगाल का? Okay, that is research and development activities conducted for others under a contract. Okay, म्हणजे इतर कामकाजासाठी जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जाणार आहेत. फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं की एखादा नवीन प्रॉडक्ट लॉन्च करायचा आहे आणि त्या नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी नवीन फॅक्टरीची निर्मिती त्या ठिकाणी करायचं आहे, नवीन युनिटचं कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करायचं आहे. याच्यासाठी जो खर्च येईल दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द रिसर्च अँड डेव्हलपमेंट. त्याला सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंटच म्हटलं जाईल. का? कारण की नवीन प्रॉडक्ट लॉन्च करणार आहेत आणि त्यासाठी नवीन कंपनीची नवीन फॅक्टरीची निर्मिती त्या ठिकाणी होते. त्यामुळे त्याला सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉस्ट म्हणून ग्राह्य धरला जाईल. पण तो अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 मध्ये येणार नाही. का? कारण की आपण नवीन प्रॉडक्ट त्या ठिकाणी लॉन्च करतोय, जुन्या प्रॉडक्ट मध्ये काही इनोव्हेशन करतोय का? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जुना स्मार्टफोन होता. ओके, माझी कंपनी जुना स्मार्टफोन निर्माण करत होती, म्हणजे ते बटन्सवाले आपले हँडसेट प्रत्येकाला माहित असतील. आणि मग त्या स्मार्टफोन मध्ये मी काय केलं, काहीतरी नवीन डेव्हलपमेंट केली आणि टच स्क्रीनचा स्मार्टफोन त्या ठिकाणी डेव्हलप केला. याच्यासाठी जो खर्च येईल त्या खर्चाला इनोव्हेशन, नवीन इनोव्हेशन ऍड केलं आपण, जुन्या प्रॉडक्ट मध्ये नवीन इनोव्हेशन ऍड केलं आणि त्या खर्चाला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणणार आणि तो खर्च अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 मध्ये ऍड होणार. ओके, पण आता मी काय केलं की मला डायरेक्टली जुन्या प्रॉडक्ट मध्ये, जुन्या मोबाईल मध्ये मी कुठल्याही प्रकारचं इनोव्हेशन करत नाही. मी आता डायरेक्ट नवीन मोबाईल लॉन्च करतोय, म्हणजे अँड्रॉइडचा मोबाईल मी आता लॉन्च करतोय. मग याच्यासाठी जो खर्च येईल त्याला सुद्धा रिसर्च अँड डेव्हलपमेंटच म्हटलं जाईल. बट तो खर्च असेल तो अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 मध्ये येणार नाही. कारण की गेल्या एक्झाम्पल मध्ये काय होतं की जुना प्रॉडक्ट होता, जुन्या प्रॉडक्टला मी नवीन डेव्हलप केलं, पण या ठिकाणी प्रॉडक्ट हा संपूर्ण नवीन आहे दुसऱ्या एक्झाम्पल. त्यामुळे पहिल्या प्रॉडक्टचा खर्च अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 मध्ये येईल, दुसऱ्या प्रॉडक्टचा खर्च मात्र अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 मध्ये येणार नाही. ओके, अंडरस्टूड? दॅट इज द पॉइंट नंबर 1. आपला पॉइंट नंबर 1. येस सर. अंडरस्टूड एव्हरीवन इन डिटेल नाउ? येस सर. येस सर. आणि एखादं वेगळं एक्झाम्पल द्या ना. कुठल्या पॉइंटचं? फर्स्ट पॉइंटचं. आता जे एक्झाम्पल सांगितलं मी फर्स्ट पॉइंटच सांगितलं ना तुम्हाला. आता जे एक्झाम्पल मी मेन्शन केलं की जो जुना मोबाईल होता त्याच्यामध्ये इनोव्हेशन केलं आणि त्याला टच स्क्रीन मध्ये कन्वर्ट केलं, दॅट इज द रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड दॅट इज कन्सिडर अंडर द अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8. आणि त्याचाच दुसरा पार्ट मी काय म्हटलं की होल पूर्ण नवीन मोबाईल लॉन्च केला अँड्रॉइड बेस, दॅट इज ऑल्सो रिसर्च अँड डेव्हलपमेंट, बट दॅट इज नॉट कन्सिडर अंडर ॲज अ एक्सपेंडिचर अंडर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8. ओके, अंडरस्टूड नाउ? ओके सर. Okay. Now any doubt, any difficulty regarding accounting standard number 8? अजून काही डाऊट आहे का? No, sir. Very good. So it is the No, sir. Okay. It is the accounting standard number 8. अशा प्रकारे हे आहे accounting standard number 8. Okay. Now next one. So next accounting standard, it is the accounting standard number 12 and it is accounting for government grants. Okay. पुढचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 आणि ते आहे अकाउंटिंग स्टँडर्ड फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स and it is implemented from the date 1st April 1994. आणि कधीपासून ते इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे? 1 एप्रिल 1994 पासून ते इम्प्लिमेंट करण्यात आलेलं आहे. दॅट इज द अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट. ओके, नाउ व्हॉट इज दिस स्टँडर्ड? आपण पहिल्यांदा बघूया की स्टँडर्ड नेमकं काय आहे. ओके, दिस स्टँडर्ड डील्स विथ the accounting for government grants
Government grants are sometimes called by the other names such as subsidies, cash incentives and duty drawbacks. हे अकाउंटिंग स्टँडर्ड कशाच्या संदर्भात आहे? गव्हर्नमेंट ग्रांटच्या संदर्भात. म्हणजे गव्हर्नमेंट कडनं ज्या काही ग्रांट प्रोव्हाइड केल्या जातात बिझनेसला, ओके, त्याच्याशी संदर्भात हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. गव्हर्नमेंट ग्रांटला आपण काय म्हणतो पर्टिक्युलरली इन जनरल सेन्स सबसिडी. ओके, सबसिडी हा शब्द फार कॉमन आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कडनं काही आपल्याला सबसिडी मिळते का? ओके. त्यानंतर कॅश इन्सेंटिव्ह कॅशच्या स्वरूपात काही मदत मिळते का? ओके. या सर्वांना काय संबोधलं जाणार आहे? गव्हर्नमेंट ग्रांट. आता बऱ्याच व्यवसायांना गव्हर्नमेंट मदत करते, ओके, सबसिडी देत असते, त्यानंतर कॅश इन्सेंटिव्ह दिले जातात. ओके, या सर्वांना काय म्हटलं जाणार आहे? दॅट इज कॉल्ड एज गव्हर्नमेंट. फॉर एक्झाम्पल, रिसेंटली, ओके, द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी हॅज डिक्लेअर्ड द आत्मनिर्भर भारत पॅकेज. दॅट इज ऑल्सो गव्हर्नमेंट ग्रांट. आता कोरोनाच्या काळामध्ये लॉकडाऊन आपलं अजूनपर्यंत चालूच आहे लॉकडाऊन, पण बऱ्यापैकी शिथिल झालेला आहे. पण जर एक 2-3 महिन्यापूर्वीच्या लॉकडाऊनचा विचार केला तर सर्व काही ठप्प होते, सर्व बिझनेसही बंद होते, सगळं काही बंद होतं आणि त्यामुळे बिझनेसचं आतोनात नुकसान झालं. आणि म्हणून या नुकसानामधनं बिझनेसला उभारी मिळाली, बिझनेसला मदत व्हावी म्हणून आपल्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत हे पॅकेज जाहीर केलं. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट. हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? गव्हर्नमेंट ग्रांटचं एक्झाम्पल आहे. यामध्ये त्यांनी काही लोन फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेले आहेत, काही सबसिडी उपलब्ध करून दिलेले आहेत, काही कॅश इन्सेंटिव्ह सुद्धा बिझनेसला दिलेले आहे. हे सगळं कशाचं स्वरूप आहे? तर हे सगळं स्वरूप आहे कशाचं? गव्हर्नमेंट ग्रांट. ओके, अंडरस्टूड द मिनिंग ऑफ द गव्हर्नमेंट ग्रांट? समजलं प्रत्येकाला गव्हर्नमेंट ग्रांट? व्हेरी गुड. ओके, नाउ which kind of government grants are there? आता या गव्हर्नमेंट ग्रांट मध्ये कुठले प्रॉब्लेम उद्भवू शकतात ते आपण पहिल्यांदा बघूया आणि मग कुठल्या प्रकारचे गव्हर्नमेंट ग्रांट्स त्या ठिकाणी दिल्या जातात ते सुद्धा आपण बघूया. ओके, these special problem arising in accounting for government grants in financial statement, government assistance other than in the form of government grants and government participation in the ownership of the enterprise. 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी या ठिकाणी रेकॉर्ड केल्या जातील. स्पेशल प्रॉब्लेम अरायझिंग इन अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट इन फायनान्शियल स्टेटमेंट. आता फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये गव्हर्नमेंट कडनं जे सबसिडीज मिळालेल्या असतील, ओके, सबसिडी जे मिळालेल्या असतील गव्हर्नमेंट कडनं त्याची ट्रीटमेंट कशी करावी या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये येईल. त्यानंतर गव्हर्नमेंट असिस्टन्स अदर दॅन इन द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट. आता गव्हर्नमेंट ग्रांट व्यतिरिक्त अजून इतर स्वरूपात जर गव्हर्नमेंटने काही मदत त्या ठिकाणी केलेली असेल तर ते सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 मध्ये येणार आहे. आणि गव्हर्नमेंट पार्टिसिपेशन इन द ओनरशिप ऑफ द एंटरप्राइज. आणि काही ज्या व्यवसाय संघटना असतात त्यामध्ये गव्हर्नमेंटचे सुद्धा शेअर असतात, ते सुद्धा या ठिकाणी अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 मध्ये रेकॉर्ड केलं जाणार आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा संबंध असेल, ज्या ज्या संघटना, त्या सर्व संघटना या अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 मध्ये कन्सिडर होणार आहे. ओके, अंडरस्टूड? आता यामध्ये पहिला जो मुद्दा या ठिकाणी आला गव्हर्नमेंट असिस्टन्स. आता गव्हर्नमेंट असिस्टन्स म्हणजे काय? ओके, कुठल्या प्रकारचं सहाय्य? आपण 2 नंबरचा मुद्दा आपण त्या ठिकाणी बघितला, गव्हर्नमेंट असिस्टन्स अदर दॅन इन द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट. आता गव्हर्नमेंट ग्रांट व्यतिरिक्त म्हणजे सबसिडी व्यतिरिक्त, कॅश इन्सेंटिव्ह व्यतिरिक्त, ओके, कशा प्रकारचं त्या ठिकाणी गव्हर्नमेंट असिस्टन्स म्हणजे गव्हर्नमेंट कडनं मदत मिळत असते. फॉर एक्झाम्पल, ओके, अदर दॅन इन द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट ग्रांट दॅट इज टॅक्स हॉलिडे, टॅक्स एक्झम्पशन इन नोटिफाईड एरिया, इन बॅकवर्ड एरिया. आता जे दुर्गम प्रदेश असतील किंवा बॅकवर्ड प्रदेश असतील या प्रदेशांमध्ये बिझनेसने आपलं युनिट स्थापन करावं यासाठी गव्हर्नमेंट काय करते? टॅक्स एक्झम्पशन देते. म्हणजे टॅक्स मध्ये त्यांना सवलत देत असते. म्हणजे या ठिकाणी सबसिडी दिली का गव्हर्नमेंटने? नाही. या ठिकाणी कॅश इन्सेंटिव्ह दिले का गव्हर्नमेंटने? नाही. पण या ठिकाणी गव्हर्नमेंटचा असिस्टन्स मिळाला का? मिळाला. पण कुठल्या फॉर्म मध्ये मिळाला? की त्यांना टॅक्स मध्ये एक्झम्पशन मिळालं. फॉर एक्झाम्पल जीएसटी पे करावं लागतं आता बिझनेसमध्ये आणि सरकारने सांगितलं की ठीक आहे, एखादा जो बॅकवर्ड एरिया असेल किंवा एखादा जो अंडर डेव्हलप एरिया असेल त्या ठिकाणी
तुम्ही व्यवसाय स्थापन करा, तुम्हाला 2 वर्ष जीएसटी भरण्याची आवश्यकता नाही, असं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं. तर मग या ठिकाणी गव्हर्नमेंटचा असिस्टंट झाला. ओके, तर अशा प्रकारचा जो काही असिस्टंट असेल तो कशामध्ये ग्राह्य धरला जाणार आहे, या अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 मध्ये ग्राह्य धरला जाणार आहे. ओके, त्यानंतर मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रांट, म्हणजे गव्हर्नमेंट काय करते, बिझनेसला मदत व्हावी म्हणून गव्हर्नमेंट काय करते की डायरेक्ट त्यांना पैसे दिले जातात, कॅश इन्सेंटिव्ह दिले जातात. फॉर एक्झाम्पल, आता जर आपण बघितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये एसटी महामंडळ असेल, आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसेस पूर्णतः बंद होत्या. 1 रुपयाचं सुद्धा त्यांना इन्कम मिळालेलं नाही. मग गव्हर्नमेंटने काय केलं की त्यांना डायरेक्ट कॅशच्या स्वरूपात मदत केली आणि मग त्यांचे जे काही कर्मचारी असतील त्यांना पेमेंट हे देता आलं. याला काय म्हटलं जाणार आहे, मॉनिटरी कॅश इन्सेंटिव्ह. डायरेक्ट पैशाच्या स्वरूपात. कुणी पैसे दिले, महाराष्ट्र सरकारने पैसे दिले. कुणाला दिले, एसटी महामंडळाला दिले. म्हणून कशाच्या स्वरूपात, डायरेक्ट कॅशच्या स्वरूपात हे पैसे दिले. दॅट इज ऑल्सो द गव्हर्नमेंट ग्रांट. त्याला सुद्धा काय म्हटलं जाणार आहे, गव्हर्नमेंट ग्रांट म्हटलं जाणार आहे. अँड दॅट इज ऑल्सो कन्सिडर अंडर द अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12. ते सुद्धा कशामध्ये कन्सिडर होणार आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 मध्ये ते कन्सिडर होणार आहे. ओके, त्यानंतर नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रांट. नॉन मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रांट म्हणजे काय, सबसिडी. याला आपण काय म्हणत असतो, सबसिडी. ग्रांट्स दोज आर गिवन ऍट कन्सेशनल रेट, दोज आर कॉल्ड एज द सबसिडी. और ग्रांट्स आर गिवन फ्री ऑफ कॉस्ट, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द सबसिडी. म्हणजे कन्सेशनल रेट म्हणजे कमी दराने त्याचा पुरवठा केला जातो, किंवा फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलीही किंमत त्यासाठी आकारली जात नाही, त्याला काय म्हटलं जाणार आहे, दीज आर कॉल्ड एज द सबसिडी. फॉर एक्झाम्पल, लँड असेल, प्लांट अँड मशिनरी असेल, एक काही वेळेस गव्हर्नमेंट काय करतं, कन्सेशनल रेटने प्रोव्हाइड करतं बिझनेसला, किंवा फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड करतं, त्याला काय म्हटलं जाणार आहे, दॅट इज कॉल्ड एज द सबसिडी, नॉट मॉनिटरी गव्हर्नमेंट ग्रांट्स. ओके, so in this way all these things those are recorded as per the accounting standard number 12 and those are called as the accounting for government grants. या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण बघितल्या या ठिकाणी, या सर्वांचा समावेश कशामध्ये होणार आहे, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 and that is the government accounting for government grants. Okay, understood now? Any doubt, any difficulty under this accounting for No, government grants? Everyone understood it? Yes, sir. Yes, sir. Okay, so in this way it is the accounting for government grants. Okay, so now in today's lecture we have discussed the 2 accounting standard. आजच्या लेक्चर मध्ये आपण एकूण 2 अकाउंटिंग स्टँडर्डचा अभ्यास केला. अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 8 अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड अकाउंटिंग स्टँडर्ड